बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नियुक्त एसआयटीतील काही अधिकाऱ्यांबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्षेप घेतलाय। वाल्मिक कराड यानं गडचिरोलीतून बदली करून बीडमध्ये आणलेल्या अधिकारी एसआयटीमध्ये असल्याचं सुरेश धस म्हणाले। तसंच करुणा मुंडे यांच्या विरोधात बनाव रचणारी व्यक्तीही यात असल्याचं धस यांनी सांगितलं। तर आरोपी सुदर्शन भुले यानं खंडणीसाठी हे हत्याकांड केल्याचा आरोप त्यांनी केलाय। बीडमधील परळी तालुका राज्यातील सर्वाधिक प्रदूषित असून याबाबत आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहिणार असल्याचं देखील धस म्हणाले। काही लोकांची म्हणजे गडचिरोलीवरून त्यातल्या एक जणाची बदली ही वाल्मिक अण्णा कराड यांनी करून आणलेली आहे। गडचिरोलीतून बदली करून आणलेलं तर त्याची स्वामीनिष्ठा त्यांनी दाखवू नये। काही लोक त्यांच्याशी अति कनेक्ट मध्ये आहेत हे पण पुढे आलंय आणि करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती सुद्धा साडी नेसून दुसरी तिसरी कोणी नव्हती, बीड जिल्ह्यातल्या पोलीस दलातील एक व्यक्ती होती। 2 कोटी रुपये हे 2 महिन्यापूर्वीच 50 लाख रुपये दिले गेलेत ना। 1.5 कोटी रुपये राहिलेत। 1.5 कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवले? हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना। आकांनीच सांगितलेलं आहे। आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले आहेत तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल ना। आणि आता काय सीडीआर काढून कोण कोणाला काय बोलले हे सगळं बाहेर येतं। त्याच्यामुळं मला नाही वाटत आका याच्यातून बाहेर राहतील म्हणून। मी परळीच्या राखेचे जे भयान वास्तव आहे त्या बाबतीत सुद्धा पत्र देणार आहे आणि माझी विनंती आहे की पर्यावरण डिपार्टमेंट सुद्धा आमच्या जिल्ह्याकडे आहे। पर्यावरण डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी प्रदूषण, मला वाटतं महाराष्ट्रातलं हायेस्ट प्रदूषण हे बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आहे।